वेलकम टू मोहिनी पाठक यूट्यूब चॅनल. सगळ्यांची वेलकम आहे. नमस्कार मंडळी, कसे आहे सर्व? हसताय ना? शुभ सकाळ. आज आमची सकाळ झालेली आहे. हे बघा, इथे सकाळचा सीन दाखवत आहे. छानपैकी तुळस आहे. ही माझ्या घरातली तुळस वेल. आणि आता करत आहे मी थोडी एक्सरसाइज करत आहे, मेडिटेशन करत आहे. 15 मिनिट तरी मेडिटेशन करायलाच पाहिजे सकाळी. मला मायग्रेनचा त्रास आहे, त्याच्यामुळं मेडिटेशन मी करणे म्हणजे मला तेवढाच थोडा डोक्याला आराम मिळतो. सकाळी उठून मेडिटेशन एक्सरसाइज थोडीफार जरी केली, आता मी म्हणजे आता सुरुवात केली, 8 दिवस झाले. म्हटलं चला तुम्हाला तुम्हाला थोडासा ब्लॉग बनवूया आपण. मी काय करते काय नाही करत मी सगळं सांगते. आता 8 वाजले होते. 8 वाजता एक्सरसाइज केली. 7:30 वाजता 7 वाजता उठलेली. तर इथे ठेवलेलं आहे मी मॉर्निंगमध्ये पाणी ठेवलेलं साधं नॉर्मल, आणि त्याच्यात थोडी हळदी टाकलेली, 2 चिमट हळद टाकलेली. आता ते थोडं गरम होऊन झालं की, कोमट झालं की पाणी प्यायचं, आणि सकाळी पिलं हे चांगलं असते. इथे ठेवलं आहे चाय. आता मी माझं हे पाणी पिणार. हळदीचं थोडंसं हळद टाकते. आणि इथे आहे दूध ठेवलेलं, दूध गरम करते. आणि इथे ठेवला आहे मस्त चाय. आणि ऊन आहे भरपूर, तरी पण आपल्याला चाय प्यायची आहे. चाय आपण सोडू शकत नाही. चाय हा तर आपला पिण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो कधीच हक्क कोणी गमावू शकत नाही. अशा प्रकारचं आपलं सकाळची मॉर्निंग असते. आता चाय उकळीला आली, तरी पण थोड्या वेळ जास्त उकळू दिलं तर थोडं टेस्ट चांगली येते. मी चायमध्ये मस्त अद्रक आणि चाय टी मसाला डीमार्टमधून आणते, तो टाकते. आणि इथे मी माझं थोडं पाणी जास्त गरम झालं होतं, थोडं थंड केलं, फॅनमध्ये ठेवलं. आणि आता ते पाणी पूर्ण फिनिश करायचं. पूर्ण 1 ग्लास पाणी सकाळी मॉर्निंगला प्यायचं. थोडी हळद टाकायची, म्हणजे जेवढी आपला हळद म्हटलं की टर्मरिक आलं, म्हणजे आयुर्वेदिक आलं, त्याच्यामुळे आपली सेहत थोडी चांगली राहते. आणि माझा चाय झालेला तयार. मस्त उकळी येऊ दिली. याच्यामध्ये मी टी मसाला आणि अद्रक टाकलेलं मस्त बारीक कुटून, आणि चाय कपामध्ये गाळत आहे, कारण मी याच्यावर शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, म्हणून मला हा सीन घ्यावा लागला. आणि चाय तर आपल्याला पाहिजे, ऊन असो गरमी असो काय पण असो, मॉर्निंगचा चाय हा मी पितेच. आणि खूप भारी चाय बनवलेला आज, मस्त चाय झालेला होता. आणि आम्ही चायसोबत ना, मी चाय पिला थोडाला, आणि नंतर मी थोडासा चाय बाकी होता त्याच्यासोबत टोस्ट खाल्लेले. टोस्ट खाल्ल्यानंतर ना दिवसभर नाश्त्याची गरज नसते. जेवणाची सरळ आम्ही जेवण स्वयंपाक करतो. अशा प्रकारची असते आमची सकाळ मॉर्निंग. आणि आता आम्ही टोस्ट आणि चाय खाल्लं की आम्ही नाश्ता नाही करतो. आम्ही सरळ आता जेवण डायरेक्ट 1 वाजता, 12 वाजता, 1-1:30 वाजता जेवण झालं की मस्त मग आपले व्हिडिओज, आराम, आपलं मुलांचं होमवर्क, ॲक्टिव्हिटी, मग त्याच्यात असतो दिवसभर. अशा प्रकारची झाली आहे आमची मॉर्निंग, आणि अशा प्रकारची होती आमची मॉर्निंग. चाय नाही सोडायचा. चाय महाराष्ट्रातला आणि भारताचा चाय पिण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. ते मग किती ऊन असो, 60 डिग्री सेल्सिअस का न असो, पण चाय नाही सोडायचा. चाय प्यायची. चाय पिते बाबा, मला मॉर्निंगचा चाय लागतो, बाकी नाही पिते, फक्त मॉर्निंगला चाय पिते. झाली आहे मित्रांनो आपली. तर आता मी बनवणार आहे स्वयंपाक मस्त. आज काहीतरी मंचुरियन वगैरे खाण्याचा प्लॅन आहे. आता मी तर नाही बनवणार, मला असं वाटतं भरतजीलाच बनवायचं, कारण उद्या भरतजीचा बड्डे आहे. तर एक ब्लॉग नवीन उद्या अजून येणार आहे. तर बघू आता कसं होते काय होते. आज रात्री विश करा, लाईव्ह चालू राहील तेव्हा विश नक्की करा. तर आज बघू आपण. आज मला असं वाटते भरतजी स्वयंपाक करणार आहे आज लवकर. मस्त मॉर्निंग झाली ना, आज फ्रेश दिवस आहे, ऊन पण थोडी कमी वाटत आहे. मी म्हटलं चला आज मंचुरियन बनवूया, आणि आमचे नवीन ब्लॉग येणार. आणि नुसतं घरातलेच नाही येणार, घरातले बघून तुम्ही पण कंटाळता, आम्ही पण कंटाळतो तुम्हाला दाखवताना. तर कंटाळतो म्हणजे दररोज तेच ते काय दाखवले, चाय प्यायचं, उठायचं, योगा करायचा, तेच ते. पण आजचा दिवस थोडा चांगला आहे, मस्त थंड आहे, असं जास्त गरम नाही आहे, ऊन कमी आहे. त्याच्या मेन म्हणजे ऊन कमी आहे. तर ऊन भरपूर आहे मुंबईमध्ये. आज थोडं बाहेर पण जाणार आहे, त्याचा पण ब्लॉग बनवणार आहे आम्ही. ब्लॉग बनवता नक्की तुम्हाला मस्त आम्ही शेअर करू नवी मुंबईचे नवीन सीन, खूप छान महानगरपालिका, एअरपोर्ट वगैरे सगळं दाखवणार तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि लाडकी बहीणचे पैसे आले ना, तर थोडीफार मार्केटमध्ये जायचं, घरातलं सामान घ्यायला स्वतःसाठी.
ते पैसे फक्त मी घरासाठी यूज करते, किराणा वगैरे भरण्यासाठी, बाकी काही. आणि माझा जो शूट करत आहे ना ते भरतजी करत आहे, आणि भरतजी मी बोलत आहे ते हसत आहे. असा प्रकार आहे आमचा. जेव्हा मी बोलते ते हसते, मग ते हसले की मग मला अजून हसायला येते. हा प्रकार असतो आमचा. म्हणून मी आपली चुपचाप इथे व्हिडिओ मोबाईल ठेवते. याच्या अगोदर मी थोडा बनवला व्हिडिओ, माझा चेहरा अर्धाच आला, त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही पकडा, मी बोलते. असा दिवस सुरुवात होते आता आमची. आता वाजलेले आहे 11:30 वाजलेले. चाय वगैरे सगळं झालेलं. आता मस्त मंचुरियन बनवते आणि मस्त मजा करायची. आणि सायंकाळी थोडं 4-5 वाजले की मग आम्ही जाऊया डीमार्ट वगैरे, तिकडे थोडं फिरूया. खूप दिवस झाले घराच्या बाहेर निघालो. उन्हीमुळे निघत नाही घरामुळे, म्हणजे ऊन भरपूर ऊन होते. 2-4 दिवस झाले भरपूर ऊन, त्याच्यामुळे गरम खूप आहे. त्याच्यामुळे निघायला थोडंसं कंटाळा येतो. असं वाटते घरातच बरं आपल्या सावलीमध्ये. म्हणून आज आलेले थोडे फार, म्हटलं जाऊ डीमार्टमध्ये, मार्केटमध्ये. आमच्या बाबूला मॉलमध्ये जायचं आहे. बघू आज काय होते. तर भरतजीचा बड्डे आहे तर थोडे पैसे वाचून घ्यावा लागेल ना, त्याच्यामुळे असं आहे. तर मी तुम्हाला आता उद्याला आपण नवीन ब्लॉग टाकूया, आणि मस्त नवीन ब्लॉगमध्ये सपोर्ट करत जा. आणि तुम्ही पण नवीन नवीन ब्लॉग टाका. मला टॅग पण केलं तरी चालते, म्हणजे मी लवकर तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघणार, आणि तुमचे व्हिडिओ कसे प्रकारे आहे काय आहे त्याला मी प्रमोट पण करणार. फ्रीमध्ये प्रमोट करणार, पैसे नाही घेणार. काय करायचं पैसे, आपले गरिबी आपण प्रमोट केलं तर काय फरक पडतो असं. मग मी आता उद्याला आपण भेटू. उद्याला मस्त नवीन ब्लॉग टाकू. उद्याला 2-3 ब्लॉग येणार. ओके, चला बाय बाय.